विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 24 मार्च रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. त्या संदर्भात कंबाईनची तयारी करत असताना येत्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तयारी कशी केली पाहिजे, कोणत्या कोणत्या पद्धतींचा वापर केला पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे या संदर्भात, तसेच तयारी करत असताना कोणते पुस्तकं एक संदर्भ पुस्तके म्हणून किंवा रेफरन्स बुक म्हणून वापरले पाहिजेत आणि पेपरमध्ये आपला अटेम्प्ट किती असला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी मी सुशांत शिंदे, डेप्युटी कलेक्टर 2017, तसेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI 2017, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO 2017 आपल्याशी बोलण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे. माझा जो काही अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांना भेटतो त्यावेळेस प्रत्येकाचा जो काही ॲप्रोच असतो तर तो ॲप्रोचमध्ये मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की नेमकी तयारी केली कशी पाहिजे आणि शेवटच्या काळामध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे. तर या संदर्भात ज्यावेळी आपण येतो त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते ते म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं जे काय लढवलेली खिंड असते ती खिंड आपण शेवटपर्यंत कंटिन्यू आहे तशी नेली पाहिजे आणि या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. तर मला असं वाटतं की शेवटच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये 2 ते 3 गोष्टी आपण प्रामुख्याने केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की आपण वाचायचं तर कितीपर्यंत वाचायचं आणि किती वाचायचं. तर त्यात मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा पुस्तक घेतो त्यावेळेस बऱ्याच मुलांकडून ही चूक होते की समजा एक पुस्तक घेतलं तर ते पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं जातं आणि त्यामुळे काय होतं की त्या पुस्तकामध्ये काय महत्त्वाचं आहे किंवा किती प्रश्न विचारले जातात, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत हे बघण्याच्या ऐवजी पुस्तक संपवण्यावर भर दिला की त्यामुळे काय होतं की आपला वेळही बराच जातो आणि आपण आयोगाला समजून घेत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आयोग हा विद्यार्थ्यांशी 2 माध्यमातून काम करतो. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आयोगाचा सिलेबस आणि दुसरं आहे ते म्हणजे आयोगाचा आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न. त्यामुळं मला असं वाटतं की प्रामुख्याने आयोगाचा जो सिलेबस आहे तो आपण पहिल्यांदा बघून घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आलेले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण पाहिले की मग आपल्याला कळतं की एखाद्या विषयासंदर्भात जे काही वेगवेगळे पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न किंवा प्रत्येक पॉईंटला किती वेटेज आहे, किती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले हे एकदा आपल्याला कळलं की मग आपला अभ्यास करण्याचा मार्ग एकदम सोपा जातो. म्हणून पुस्तकं संपवण्यावरती भर देऊ नका. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्या परीक्षेत त्या विषयावरती कोणते असे टॉपिक आहेत जे पहिल्यांदा आपण संपवणं गरजेचं आहे किंवा ते अगोदर चांगलं प्रिपरेशन केलं पाहिजे हे अगोदर काढा. त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले वेगवेगळे विश्लेषणाचे पुस्तकं आपल्यासमोर मिळतील आणि त्यातून आपल्याला प्रामुख्याने तयारी करण्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल, एक चांगली मदत मिळेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्यासमोर एक प्रश्न येतो ते म्हणजे हे जे सगळं वाचन झालं तर वाचन झाल्यानंतर पुढं काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की एकदा वाचन झालं की काही ठराविक दिवसांनी आपण काय केलं पाहिजे, जे वाचलं आहे त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन केल्यामुळं काय होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे वाचलं आहे ते विसरून जाण्याच्या अगोदर परत एकदा लक्षात राहिलं की काय होतं की आपली समजून घेण्याची जी काही प्रोसेस आहे ती अधिक चांगली होते, लक्षात चांगल्या गोष्टी राहतात. म्हणून ह्या जे काही रिव्हिजन आहे या रिव्हिजनला फार महत्त्व आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे रिव्हिजन करत असताना 2 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आयोगाचा जो काही विचारण्याचा कल आहे तो फॅक्ट्स आणि कन्सेप्ट अशा 2 गोष्टीवरती आहे. त्यामुळे रिव्हिजन करत असताना फॅक्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीनं करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कन्सेप्ट आहेत ते पण चांगल्या गोष्टी समजून घेऊन जर केल्या, आयोगाने विचारलेले प्रश्न बघितले तर त्याच्यामधून आपल्याला रिव्हिजन अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. तिसरी गोष्ट आहे जर रिव्हिजन करत असताना आपण नोट्स जर अगोदर काढलेले असतील तर त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये अधिक जास्त चांगल्या प्रकारे प्रिपरेशन होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणून जर नोट्स काढले असतील तर त्या चांगल्या प्रकारे एकदा रिवाईज करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे रीडिंग जर आपण केलं तर रीडिंग करत असताना किंवा रिव्हिजन झाल्यानंतर आपण केलेला अभ्यास आपल्याला कितपत आठवतो किंवा कितीपत आपले प्रश्न बरोबर येत आहेत. यासाठी अजून एक तिसरा मार्ग आहे तो म्हणजे आपण प्रश्नांचा अधिकाधिक सराव केला पाहिजे. मग ह्या सराव प्रश्नांचा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा एक फायदा आहे तो म्हणजे आपण रिव्हिजन करताना किंवा रीडिंग करताना आपल्याकडून काय चुका झाल्या किंवा आपण काय एक्सपेक्ट आहे आपल्याकडून की त्या चुका आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. तर या संदर्भात मला असं वाटतं की प्रामुख्याने आपण प्रश्नपत्रिका जेवढ्या जास्त सोडवल तेवढ्या जास्त काय होतं की आपल्या चुका कळतात. म्हणून मला असं वाटतं की येत्या 1 ते 1.5 महिन्याच्या काळामध्ये एक साधारणतः 20 ते 25 किंवा जास्तीत जास्त 30 प्रश्नपत्रिका सोडवा, ज्याच्यामध्ये दररोज एक प्रश्नपत्रिका पहिल्यांदा सोडवा. नंतर आहे ती 30 प्रश्नपत्रिका म्हणजे एकदा सोडून झाली 1 तासामध्ये की 1 तास झाला की प्रामुख्याने काय करा की
ती प्रश्नपत्रिकेमध्ये किती बरोबर आली, किती चूक झाले हे बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एखादा प्रश्न बरोबर आला तर आपण त्या प्रश्नाला पण क्लासिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न बरोबर आला आहे तर मी तो प्रश्न बरोबर सोडवला आहे तर मी त्याबाबत शुअर होतो का, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये माझ्यामध्ये काही डाऊट होता का त्या प्रश्न उत्तर येण्यामध्ये. आणि तिसरा जो काय पॉईंट आहे तो म्हणजे त्या प्रश्न सोडवत असताना मी ब्लाइंड होतो का, म्हणजे मी असं सहज मला असं वाटलं की दुसरं उत्तर क्लिक करायला पाहिजे किंवा गोल करायला पाहिजे म्हणून मी केलं, तर अशा पद्धतीने कॅटेगराईज केलं. जर शुअर उत्तर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण डाऊट असेल तर याचा अर्थ काय, तर आपण कुठंतरी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याकडे कमी होती किंवा आपण लॉजिक लावायला कुठंतरी कमी पडलो असं आपण समजून घेतलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट केलं की मग काय होतं की परत जाऊन व्यवस्थित बघितलं तर ते आपली तयारी होण्याची प्रोसेस अतिशय चांगल्या पद्धतीने होते. आता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे प्रश्न जर चुकला तर चुकल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न चुकला आहे, तर सगळ्यात महत्त्वाची का चुकलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रामुख्याने एक गोष्ट आहे ते म्हणजे एखाद्या गोष्टीची मला माहीत नव्हतं म्हणून चुकलं, किंवा वाचलं होतं म्हणून ऐन टाईमाला आठवलं नाही, असं देखील होऊ शकतं. म्हणून आपण या संदर्भात अशा पद्धतीनं जे एखादा प्रश्न चुकला तर परत जाऊन बघितला पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर समजा परत जाऊन पुस्तकामध्ये बघितलं तर आपल्याला कळतं की या प्रश्नाचं उत्तराबरोबर तो पॉईंट देखील क्लिअर होतो. आणि त्यामुळे काय होतं की नेक्स्ट टाईम जेव्हा त्या पद्धतीचा प्रश्न येईल किंवा त्या पद्धतीनं आपण कुठेतरी वाचू त्यावेळेस कळतं की आपली मागच्या वेळी अशी चूक झाली होती, ही चूक आता आपण परत एकदा करता कामा नये. म्हणून ह्या पहिल्यांदा आहे तर रीडिंग व्यवस्थित करा, पॉईंट वाईज, टॉपिक वाईज, ज्याला जास्त महत्त्व आहे ते. आणि जे काही तुम्ही वाचलेलं आहे आता त्याचं रिव्हिजन करा, ही दुसरी स्टेप असेल. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये अधिकाधिक प्रश्न सोडवा, ज्याच्यामुळे काय होईल की आयोगाचा ॲक्च्युअल पेपर देत असताना आपल्याकडून होणारे जे काही सिली मिस्टेक्स आहेत त्या सिली मिस्टेक आपल्याकडून चुका कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि या संदर्भात अजून एक विद्यार्थ्यांकडून एक नेहमी प्रश्न होतो किंवा येतो की हे जे काय आपण एखादं पेपर सोडवतो तर त्या पेपर सोडवत असताना ॲक्च्युअल आपला अटेम्प्ट किती पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याचा जर आयोगाचा पॅटर्न बघितला तर बऱ्यापैकी जे काही मेरिट लागतं ते 55 ते 60च्या दरम्यान हे मेरिट लागतं किंवा 50 ते 60च्या दरम्यान मेरिट लागतं. तर हे समजून घेऊन आपण आपला जो काही अटेम्प्ट आहे तर मला असं वाटतं की ॲव्हरेज एक 85च्या आसपास 100पैकी अटेम्प्ट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पेपरची डिफिकल्टी लेवल बघून 80 ते 90च्या दरम्यान कधी थोडासा जास्त अटेम्प्ट केला पाहिजे. आणि आपल्याला येतंय किती, आपण किती पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवले यानुसार अटेम्प्ट थोडाफार व्हॅरी होऊ शकतो. परंतु एक साधारणतः 80 ते 90च्या दरम्यान अटेम्प्ट ठेवला तर अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सराव प्रश्न सोडवत असताना आपल्यासमोर असा प्रश्न येतो की हे जे काही सराव प्रश्न आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने कोणते सोडवायचे किंवा वेगवेगळे पुस्तकं वाचत असताना कोणते वाचायचे. तर या संदर्भात आम्ही जे काही लिस्ट आहे ती लिस्ट देखील मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि सराव प्रश्नांच्या बाबतीमध्ये जेव्हा मी अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं जाणवलं की मराठी भाषेमध्ये बऱ्याच अशा सराव प्रश्नांचा किंवा सराव प्रश्नांच्या पुस्तकांचा थोडीशी कमी आहे, तिथं कमतरता जाणवते. म्हणून मी आणि माझे सहकारी धनंजय उंडे सर यांनी एक कंबाईनसाठी त्याच्यामध्ये वर्ग ब आणि वर्ग क यांच्यासाठी तयारी करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने एक बुक तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 15 क्वेश्चन पेपर दिसतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे 100 प्रश्न, या पद्धतीने 1500 प्रश्न आम्ही डिझाईन केलेले आहेत 15 पेपर. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आयोगानं आत्तापर्यंत विचारलेले जे काही क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनच्या फॉर्मॅटनुसार आम्ही काय केलेलं की ह्याची मांडणी केलेली आहे. प्रत्येक सब्जेक्ट वाईज जे वेटेज असेल त्यानुसार तयारी केली आणि आयोगाच्या काठिण्य पातळीशी कुठंतरी मेळ जुळवण्याचा प्रयत्न देखील आम्ही याच्यामध्ये प्रामुख्याने केलेला आहे. तर जेणेकरून आपल्या येणाऱ्या काळामध्ये याची आपल्याला खूप सारी मदत होईल असं आम्हाला वाटतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक नवीन पुस्तक तुम्ही घ्यायचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असं असतं की हे पुस्तक आहे ते आपल्याला महिनाभर वाचावं लागेल. परंतु मला असं तुमच्याशी बोलावं वाटतं किंवा व्यक्त व्हावं वाटतं की आपल्याला 15 क्वेश्चन पेपर मिळणार आहेत, म्हणजे ते प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 1 तास, अशा पद्धतीने 15 पेपरसाठी साधारणतः 15 तास लागतील. आणि एक तो प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये जी काही उत्तरपत्रिका दिली त्या उत्तरपत्रिकेच्या पाठीमागं प्रत्येक विषय, त्याचे एकूण गुण आणि त्यापैकी तुमचे बरोबर किती आले, तुमचे चुकले किती, आणि यानुसारचा एक स्वयंमूल्यमापनाचा सेल्फ ॲनालिसिस एक चार्ट किंवा एक तक्ता पाठीमागं प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल सोडवल्यानंतर की आपण याच्या पद्धतीने कशा पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. आणि
अशा पद्धतीनं 1 तास पेपर सोडवण्यासाठी आणि एक साधारणतः पाऊण तास ते 1 तास जो आहे तो ॲनालिसिससाठी, असे दररोज जर 2 तास दिले तर मला वाटतं की 15 पेपरसाठी जवळपास 25 ते 30 तासामध्ये आपली जी काय आहे ती जास्तीत जास्त तयारी होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न जर एखादा चुकला असेल तर तो प्रश्न का चुकला हे एकदा पेपरमध्ये किंवा पुस्तकामध्ये परत जर जाऊन बघितलं तर त्यामुळे तो प्रश्न आपला बरोबर तर येईल, त्याचं उत्तरही कळेल आणि विशेष म्हणजे तो पॉईंट जो आहे त्या रिलेटेडचा तो पॉईंटही तशा पद्धतीनं होईल. कंबाईनची तयारी करत असताना कोणती संदर्भ पुस्तके वापरायची या संदर्भातली जी लिस्ट आहे ती ज्ञानदीपच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वापरू शकता. कंबाईनची तयारी करत असताना डेली शेड्यूल कशा पद्धतीने असलं पाहिजे यासाठी महेश शिंदे सरांचा डेली टाईम टेबल फॉर UPSC प्रिलिम हा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असं मला वाटतं. अशा पद्धतीनं मला वाटतं की एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तयारी केली तर तुमचा जो काय तयारी आहे ती अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला येत्या काळामध्ये एक चांगल्या आत्मविश्वासाने तुम्ही तिथं तयारी करून पेपर देऊ शकता आणि त्यामुळं तुम्हाला जो काही मार्ग आहे तो पुढचा एकदम सुलभ होईल. त्यामुळं यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.